नमस्कार. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. जळकोटला अवकाळी पावसानं झोडपलं, रस्त्यावर गारांचा खच तर गावातील गटारी तुंबल्यावर रस्त्यावर पाणी. जळकोट. तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं झोडपलेलं असून पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज आज रोजी खरा ठरला आहे. दिनांक 17 रोजी धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा दिला होता आणि तो खरा ठरला. जळकोट येथे सायंकाळी 6 वाजता पावसाने सुरुवात केली आणि ते तब्बल 1 तास गारा आणि पाऊस झाला. वादळ आणि सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, पाऊस पडला आहे. संपूर्ण रस्त्यावर गारांचा खच पडला होता. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, बागायतदार जमीनदारांच्या शेतातील द्राक्षांच्या बागा, आंबे आदी फळबागांचे भयानक नुकसान झाल्याचं चित्र सध्या जळकोट आणि परिसरात पाहायला मिळत आहे. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच नुकसान केले असं म्हणण्याची वेळ शेतकरी राजावर आलेली आहे. सदरच्या गारपिटीने सर्व पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून शासनाने त्वरित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांचं आणि बागायतदारांचं बागेचं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवांमधून होते आहे. तुळजाई एक्सप्रेससाठी अरुण लोखंडे.